हमेशा एका मुलाची तुलना त्याच्या स्वभावावरून नाही तर पैशावरून केली जाते. त्याचं स्टेटस बघतात की तो काय जॉब करतो, तो किती पैसे कमवतो, किती सेविंग आहे त्याच्याकडं, किती प्रॉपर्टीज आहे. जर हे सगळं तुमच्याकडे असेल तर तुम्हाला लोक रिस्पेक्ट बी देणार आणि प्रेमसुद्धा करणार. पण ही दुनिया जी आहे ही फेक आहे. कागदाच्या तुकड्यावर एका मुलाला रिस्पेक्ट देते आणि प्रेम करते. तर तुम्ही या भरममध्ये नका राहू. ज्या दिवशी तुमच्याकडे पैसा नसला तर जेवढे तुम्हाला रिस्पेक्ट देणारे आणि प्रेम करणारे लोक 1 सेकंडमध्ये सोडून चाला. तर भरममध्ये राहू नका. देवाने जी लाईफ आपल्याला दिली ना, याला आनंदाने सुखाने जागा आणि स्वतःसाठी खास करून वेळ काढा. आणि प्रत्येकाला खुश करण्यासाठी जन्म घेतला नाही, तर स्वतः खुश राहा आणि हो सके तर खुश राहा, हॅपी राहा. आणि आपल्याला जेवढी गरज आहे तेवढा पैसा आपल्याला भेटतो. सर्व परिश्रम जो आहे पोटासाठी आहे आणि देव आपल्याला तेवढं देतो. तर सर्वांना खुश करण्याच्या चक्करमध्ये नका राहू. दिखावा लाईफ जगायची नाही, आपल्याला आनंदाची लाईफ जगायची. कारण ही जे सर्व कागदाचे तुकडे, प्रॉपर्टी, बंगला सर्व काही इथंच राहणार आहे. तर ह्या अशा गोष्टीसाठी जे नाश होणार आहे, व्यर्थ होणार आहे, त्याच्यासाठी झटू नका. तर परमेश्वराने जे आपल्याला जीवन दिलं आहे सुखाचं, आनंदाचं, त्याच्यासाठी जगा आणि हो सके तर लोकांची मदत करा, हेल्प करा. तुमच्याकडे जेवढी ताकद आहे तेवढी लावा आणि जास्तीत जास्त आपल्याला खुश राहायचं आहे आणि सर्व काही इथं सोडून जायचं आहे. तर भलं आपल्याला रिस्पेक्ट भेटू या ना भेटू, पण त्या देवाकडून आपल्याला आदर रिस्पेक्ट भेटली पाहिजे आणि तो खूप चांगला आहे. देवासारखं कोणी नाही आहे जगात आणि देव आपल्यावर खूप प्रेम करतो. भलेही तुमच्याकडे पैसा असो या नसो तरी तो तुमच्यावर प्रेम करतो. कारण तो पैसा बघून तुम्हाला जज नाही करत, नाही प्रेम करत. तो तुम्हाला बघून प्रेम करतो आणि देवाला तुमची काळजी आहे. गॉड ब्लेस यू.